Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मुद्द्यावर पहिला करण पवार आपल्या जवळचे होते, त्यांना जावं लागलं. नेमकं काय अशी परिस्थिती होती? खास करून त्यांना मंगेश चव्हाणवर नाराज आहे. तुमच्यावर सुद्धा जर खास तुमच्यावर सुद्धा नाराजी नाही त्यांची, गिरीश महाजनची नाराजी नाही, पण मात्र काही प्रवृत्ती त्यांच्यावर आमची नाराजी असते. कारण काय, आता त्यांना नगराध्यक्ष झालेत, ते निवडून आलेत, पक्षाने त्यांना पूर्ण मदत केली, मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतो. झाले ना ते. ज्यावेळेला चाळीसगावचे आपले आता खासदार उन्मेष पाटील ते पण त्यावेळेला आमदार झाले, त्यावेळेला माझा आग्रह खूप होता त्यांना तिकीट, आपल्याला कल्पना आहे, आपण त्यांना तिकीट द्यायला लावलं. त्यावेळेला आमचे तत्कालीन नेते होते खडसेब, त्यांचा विरोध होता, खूप टोकाचा विरोध होता. दिला पण त्यांना तिकीट, पक्षाने तिकीट दिलं ना त्यांना. भारतीय जनता पक्षाने आमच्या नेतृत्वाने केंद्रीय त्यांना तिकीट दिलं, आमदार झाले. दुसऱ्यांदा अजून असं वाटलं की यांना खासदार करावं, आपण त्यांना खासदारही केलं नाही असं नाही आहे. आणि पक्षामध्ये जे लोक आहेत ते सगळे माझ्या जवळचेच आहेत, दूरचं कोणीच नाही आहे. त्यामुळे याच्यावर नाराज आहे आणि त्याच्यावर एक कारण नको इथे, मला असं वाटतं. पण मला वाटतं सबुरी, कारण गेल्यावेळी ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढत शिवसेना सोडून त्यावेळेला मी करण पवारांना म्हटलं होतं की तुम्ही आमदारकी लढा, आपण निवडून आणू तुम्हाला म्हणून. तरुण कार्यकर्ता, उमदा कार्यकर्ता वाटलं होतं. पण इथे मी पुन्हा सांगेल की इथे पक्ष सर्वस्व आहे. इथे असं नाही आमच्याकडे, माणूस हा महत्त्वाचा नाही आमच्याकडे. आणि आपण जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल, जे मी म्हणणारे होते त्यांची आज अवस्था काय झालेली आहे. करण पवार तर नवीन आलेला कार्यकर्ता आहे, उन्मेष पाटील पण नवीन आलेला कार्यकर्ता आहे, 10 वर्ष झाले त्यांना येऊन. पण मी म्हणणारे जे जुने कार्यकर्ते आहेत, स्वयंभू नेते, त्यांची काय परिस्थिती झाली. नको नाही स्वीकार तिथे. इथे पक्षाला महत्त्व आहे, पार्टीला महत्त्व आहे. आमच्या अंगामध्ये अहमपणा आला की मग काय होतं हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या जवळचे माझे सगळेच कार्यकर्ते, सगळे नेते माझ्या जवळचेच आहे. जिल्ह्यामध्ये काय, उत्तर महाराष्ट्रामध्ये काय, राज्यात काय, तो प्रश्न या ठिकाणी नाही आहे. पण मला वाटतं की त्यांनी एकदम तडकाफडकी असं निर्णय करणं हे काही मला योग्य वाटलं नाही. थोडी श्रद्धा सबुरी त्यांनी ठेवायला पाहिजे होती, योग्य मूल्यमापन झालं असतं. उन्मेष पाटलांनी आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर 1 तासापूर्वी मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये त्यांची मुलाखत घेतली गेली. कोणाची? उन्मेष पाटलांची. उन्मेष पाटील त्यांच्या बोलताना मुलाखतीत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना चांडाळ चौकडीने घेरले. आता ते ते काही बोलू शकतात. आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे, आता ते काही बोलू शकतात. आता तुमचं तिकीट नाकारलं तर त्याची कारणं तुम्हाला माहीत आहे ना, का नाकारलं म्हणून, केंद्रीय नेतृत्वाने का नाकारलं. मी त्यांना वेळोवेळी समज पण दिली होती, त्यांच्याशी बोललोही होतो, त्याची चर्चा केली होती काही विषयावर. ते जर असं म्हणत असेल चांडा चौकडीने घेरलेलं आहे, तर मला वाटतं की आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपलं काय चुकलं म्हणून असं बोलून नाही चालणार. आमच्या नेत्यांवरती ते असं म्हणत असेल चांदा चौकडीने घेरलं, तर हे एवढं मोठं सगळं उभं राहिलेलं आहे, सगळं हे पक्ष आज आमचे सगळे निकाल येत आहेत, रिझल्ट येतात एवढे पॉझिटिव्ह, तर त्याच्यामुळे येत आहेत का, काहींच्यामुळे येत आहेत. म्हणजे मला वाटतं हे या बोलण्यामध्ये कुठले तथ्य नाही आहे. त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्यांनी काही बोलावं आणि त्याच्या कोणाच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही. आता घोडा मैदान समोर आहे, तुम्ही म्हणतायत ना, आता तुम्ही घोडा मैदान समोर आहे, तर तुम्ही विरोधात आहात ना, आता तुम्ही लढा आणि दाखवा लोक जनता तुम्ही कोणाच्या पाठीशी आहे म्हणून, तुमच्या पाठीशी किती आहे म्हणून. काय नाकारल्याचं त्यांना तुम्ही म्हटलं की त्यांना समजवलं होतं, काय कारण आहे? नाही, आता मी आता काही सार्वजनिक बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत, पण त्याच्याशी मी चर्चा केली होती. मी त्यांना बोललो होतो, वर्षभरापासून त्यांना सांगत होतो, काही गोष्टी बोललेलोही होतो. तर तुम्हाला सांगण्यासारख्या काही आवश्यकता नाही आहे, अंतर्गत काही गोष्टी होत्या. पण मला वाटतं आपल्या चुका लपवण्यासाठी आपण कोणावर आरोप करायचे, चांदा चोकडीने घेतला याने त्याला, तर त्यांनी पात्रता आहे का आपली देवेंद्रजीबद्दल बोलण्याची. पक्ष सोडला म्हणून आपण काही बोलायचं योग्य नाही. बहुतेक असं म्हटलं.